नमस्कार मंडळी. अनेकांना गणित म्हणजे जरा कठीण विषय वाटतो नाही का? पण अजिबात काळजी करू नका. आज आपण काही अशी महत्वाची सूत्रे पाहणार आहोत जी गणिताला फक्त सोपंच नाही तर इंटरेस्टिंग सुद्धा बनवतील. चला मग सुरू करूया. हा प्रश्न तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. मोठमोठे आकडे, किचकट समीकरणं बघूनच कधीकधी डोकं चक्रावतं. पण यावर एक अगदी सोपा आणि खात्रीशीर उपाय आहे. तर याचं उत्तर आहे सूत्रे. हो, हीच आहेत ती जादूची साधनं जी कुठल्याही मोठ्या समस्येचे लहान लहान सोप्या तुकड्यांमध्ये रूपांतर करतात. चला तर मग बघूया ही साधनं वापरायची कशी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टूलकिट पासून आणि ते आहे वर्गाची सूत्रे. बीजगणितातली ही काही मूलभूत पण खूपच उपयोगी सूत्र आहेत. यातलं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात ओळखीचं सूत्र म्हणजे a अधिक b चा वर्ग. याचा विस्तार कसा होतो तर a वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2ab म्हणजे दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट आणि शेवटी b वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. सोप्या भाषेत a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. चला एक उदाहरण बघू म्हणजे लगेच कळेल. समजा आपल्याकडे आहे x समधिक 9 वर्ग. इथे a म्हणजे x आणि b म्हणजे 9. आता सूत्र वापरूया. आपल्याला मिळेल x वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले 9 अधिक 9चा वर्ग. ह्याला सोपं रूप दिलं की उत्तर येतं x वर्ग अधिक 18x अधिक 81. पाहिलं किती सोपं झालं. बरं, आता बेरजेऐवजी वजाबाकी असेल तर काय करायचं? त्यासाठी सुद्धा एक सूत्र आहे a वजा b वर्ग. हे अगदी आधीच्या सूत्रासारखंच आहे, फक्त एका चिन्हाचा फरक आहे. याचा विस्तार होतो a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. हे समजून घेण्यासाठी आपण n-9 वर्गाचं उदाहरण घेऊया. सूत्र वापरल्यावर आपल्याला मिळेल n वर्ग वजा 2 गुणिले n गुणिले 9 अधिक 9चा वर्ग. याला सोपं रूप दिल्यावर आपलं अंतिम उत्तर आहे n वर्ग वजा 18n अधिक 81. इथे फक्त एका चिन्हाच्या बदलामुळे उत्तरात कसा फरक पडतो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि आता वर्गाच्या सूत्रांमधलं शेवटचं आणि खरं सांगायचं तर माझं सगळ्यात आवडतं सूत्र a अधिक b गुणिले a वजा b. याचा विस्तार तर खूपच सोपा आहे. a वर्ग वजा b वर्ग. याला दोन वर्गांमधील फरक असंही म्हटलं जातं. आणि बघा हे सूत्र किती मस्त काम करतं. समजा m अधिक 8 गुणिले m वजा 8 हे उदाहरण आहे. इथे आपल्याला थेट उत्तर मिळतं m वर्ग वजा 8चा वर्ग. आणि आपलं अंतिम उत्तर आहे m वर्ग वजा 64. मधल्या सगळ्या पायऱ्या वाचल्या. चला आता आपण वर्गाच्या सूत्रांमध्ये तर माहीर झालो आहोत. मग आता एक लेवलवर जाऊया का? बघूया घनाची सूत्रे. ही थोडी मोठी आहेत पण तितकीच पॉवरफुल सुद्धा आहेत. घनाचा पहिलं सूत्र आहे a अधिक b घन. याचा विस्तार आहे a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. हे बघायला मोठं वाटेल पण यात एक लय आहे, एक पॅटर्न आहे. बघा एचा घात कमी कमी होत जातो आणि बीचा वाढत जातो. चला हे प्रत्यक्षात कसं वापरायचं ते 2 अधिक y घन या उदाहरणातून बघूया. सूत्रानुसार आपल्याला मिळेल 2चा घन अधिक 3 गुणिले 2चा वर्ग गुणिले y अधिक 3 गुणिले 2 गुणिले yचा वर्ग अधिक yचा घन. आणि या सगळ्यांची बेरीज केल्यावर अंतिम उत्तर येतं 8 अधिक 12y अधिक 6y वर्ग अधिक yचा घन. स्टेप बाय स्टेप केलं की उत्तर बरोबर येतं. आता पाहूया कंस वजा b घन. याचा विस्तार आहे a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. इथे फक्त चिन्हांकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागेल. बघा ती प्लस मायनस अशी बदलत जातात. n वजा 3 घन हे उदाहरण बघितलं की हे लगेच लक्षात येईल. सूत्र वापरल्यावर आपल्याला मिळेल n घन वजा 3 गुणिले n वर्ग गुणिले 3 अधिक 3 गुणिले n गुणिले 3चा वर्ग वजा 3चा घन. आणि याला सोपं रूप दिल्यावर उत्तर आहे n घन वजा 9n वर्ग अधिक 27n वजा 27. आतापर्यंत आपण बीजगणितात रमलो होतो. आता जरा भूमितीकडे वळूया. कारण सूत्र फक्त आकडे आणि अक्षरांपुरती नसतात, ती आकारांनाही लागू होतात. आणि भूमितीतल्या सगळ्यात प्रसिद्ध सूत्रांपैकी एक म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, हा सिद्धांत फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणासाठी लागू होतो. यानुसार कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी एवढा असतो. चला एक उदाहरण सोडून बघूया. आपल्याला एक काटकोन त्रिकोण दिला आहे. त्याची एक बाजू AB आहे 7 सेंटीमीटर
आणि दुसरी बाजू BC आहे 24 सेंटीमीटर. आपल्याला शोधायचं आहे त्याचा कर्ण म्हणजेच AC. आपल्या सिद्धांतानुसार ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. मग आपण किमती टाकूया. AC वर्ग बरोबर 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग म्हणजेच 49 अधिक 576. याची बेरीज येते 625. आता कर्णाची लांबी काढण्यासाठी आपल्याला 625चं वर्गमूळ घ्यावं लागेल. आणि 625चं वर्गमूळ काय येतं? बरोबर 25. म्हणजे आपल्या कर्णाची लांबी मिळाली 25 सेंटीमीटर. हे सूत्र भूमिती आणि त्रिकोणमितीमध्ये खूप ठिकाणी उपयोगी पडतं. आता इतकी सगळी सूत्र बघितली ती लक्षात राहिली आहेत की नाही हे तपासायला हवं नाही का? चला तर एक छोटासा सराव करूया. स्क्रीनवर हे 4 प्रश्न दिसत आहेत. इथे थोडा वेळ थांबा आणि ही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वतःची छोटीशी टेस्ट घ्या. चला आता उत्तरं पाहूया. x अधिक 3 वर्गाचं उत्तर आहे x वर्ग अधिक 6x अधिक 9. x वजा 4 वर्गाचं उत्तर x वर्ग वजा 8x अधिक 16 आहे. तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नांची उत्तरं तर थेट सूत्रच आहेत. आशा आहे की सगळ्यांची उत्तरं बरोबर आली असतील. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेतून महत्त्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या? पहिली गोष्ट, वर्ग आणि घनसूत्र पक्की करण्यासाठी उदाहरणांचा सराव करा. दुसरी, पायथागोरसचा सिद्धांत फक्त काटकोन त्रिकोणासाठीच वापरायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सूत्र ही गणित सोपं करण्याची गुरुकिल्ली आहे. आणि जाता जाता हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. सूत्रे म्हणजे गणितातील शॉर्टकट. योग्य वापर केल्यास वेळ आणि चुका दोन्ही वाचतात. तर मग या शॉर्टकटचा भरपूर वापर करा आणि गणिताचा आनंद घ्या. पुन्हा भेटूया.